डॉक्टर, दर हिवाळ्यात तेच होतं. नाक वाहतं, खोकला थांबत नाही. औषधी घेतली की थोडेफार दिवस मला आराम वाटतो. वापस 4थ्या दिवशी आणि वापस नाक वाहायला सुरुवात होते. खोकला सुरू होतो. डॉक्टर, नक्की हे चक्र थांबणार तरी कधी? हे वाक्य आहेत माझ्या पेशंटचे, जेव्हा ते आज माझ्याकडे भेटायला आले. हे एव्हरीवन, मी डॉक्टर आशुतोष जाधव. हिवाळ्यातील सर्दी खोकला हे फक्त हवामानाची गोष्ट नाही. ही तुमच्या इम्युन सिस्टीमची परीक्षा आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की हे चक्र का तयार होतं आणि याला आपण तोडायचं तरी कसं? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यातली हवा कोरडी आणि थंड असते. नाक, घसा आणि श्वसन मार्गातील म्युकस मेम्ब्रेन ड्राय होतात. त्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया सहज प्रवेश करतात. वरून आपण घरामध्ये बंद. कमी सूर्यप्रकाश, कमी व्हिटॅमिन डी आणि परिणामी शरीराची नॅचरल प्रोटेक्शन कमी होते. मग पुन्हा सुरू होतं तोच चक्र. सर्दी, खोकला, औषधी आणि वापस सर्दी. यावर ते पेशंट मला म्हणाले, की "मग यासाठी उपाय काय?" तर यावर उपाय अगदी सोपे आहेत. कोमट पाणी प्या आणि स्टीम घ्या. व्हिटॅमिन सी आणि डी नैसर्गिक पद्धतीने घ्या. झोप आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. जर लक्षणं टिकून आहेत किंवा वाढतायत, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मी डॉक्टर आशुतोष जाधव, तुमचं हेल्थ माझं मिशन. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत तुम्ही ही माहिती शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला अशीच आरोग्यविषयक नवीन-नवीन माहिती जाणून घ्यायची असेल, तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.